कुठल्या गटाचा वारा आहे तुमच्या गावात? आमच्यात गट आहे की बचत गटच आहे. कोणाचं पावडं तरी वाटतं? मतदान सगळं आता पैशावर दड आहे बघा. सगळीकडे काय पैसा कोण जास्त देईल तिकडे बस चाललंय. आता बघायला सगळी तुम्ही नुसतं आपलं कोण पैसे देईल तिकडे जोग करायला. कामं झालं तिथली काय? बरेचसे झाल्या जवळजवळ तिथं आता निधीचा बोर्ड काढून टाकला. भरपूर 56,000 कोटी काय तर तिथं. तरी या मतदारसंघात कुठल्या राजकीय गटाचं पक्षाचं वर्चस्व आहे? जास्ती आहे तुम्हाला येड्रावकर आहे. काय वातावरण आता काय टाईट आहे सगळं. राईट आहे. बंडलावर सगळं आहे बंडल. मतदारसंघातल्या विकास कामाबद्दल काय सांगाल? विकास कसा आहे या आता आमदारकीला काय झालंय येड्रावकरांनी फार विकास केलेला आहे. मतदारांची अवस्था लई वाईट झालेली आहे. तिरंगी लढत होणारी 100%. फक्त मी तुम्हाला काय सांगितलं उदय त्या गावावर डिपेंड आहे. टटवाड गावावर सगळ्यात जास्त डिपेंड आहे. विकास झाला का इकडे? कसं काहीच नाही झालं. कसा पाहिजे निवडून येणारा माणूस? कसं चांगलं पाहिजे. गावात सुधारणा करायला पाहिजे. काय तर गरीब लोकांचं शेती लोकांचं प्रगती करायला पाहिजे. नाहीतर मत घ्यायचं आणि घरात जाऊन बसायचं. खरं बघेल तर प्रशासक बी तसलंच आणि निवडून आलेले बी तसलंच. भाजपची निवडून येते असं वाटतं. मी काही जास्त लक्ष नाही. खरं भाजपचं सीट निवडून येईल असं मला वाटतंय. काय बघा ते निवडणुकीचं असं आहे गुण बाई काय बघायला नाही. कोणाला बी शिक्का मारायला निवडून नाही. काय विकास केला आणि काय नाही ह्याची कोण विचारपूस करत नाही. या भागात चांगली कामं कुणाची सांगायचं तर काय सांगणार? काय आता कामं येड्रावकरची तेवढे आता आम्हाला दिसले जरा कामं. झालं कामं? कोणाच्या माध्यमातून येड्रावकडे व्हायला गेलं काम. ही अशी सगळ्यांची लढत आहे. मग पारडं कोणाचं जड वाटतंय? भाजपचं आमच्या म्हणजे जर भाजपच पाहिजे. आता लोक काय पक्ष बघून मतदान करणार का माणूस बघून मतदान करणार? माणूस बघून जो माणूस काम करायला ते बघून मतदान करा. ते येड्रावकर कामं पण केलेत. काम करतोय त्यांना मत देतील लोक. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. मंडळी नमस्कार. के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं आता जे वातावरण आहे ते कुठेतरी तापू लागलेलं दिसत आहे. कारण अर्ज भरून झाला, छाननी झाली, माघारीसाठी अवघे 2 दिवस बाकी आहेत. आणि मग या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन तिथल्या नागरिकांची भेटीगाठी घेत आहोत, त्यांच्याशी संवाद साधत आहोत. त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, या निवडणुकीकडं ते कशा पद्धतीनं पाहतात, या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन करत आहोत. मी सध्या उभा आहे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील एका महत्वाच्या असणाऱ्या प्रसिद्ध असणाऱ्या गावामध्ये म्हणजे सैनिक टाकळी. सैनिक टाकळी या गावाबद्दल सांगायचं झालं तर सैनिक टाकळी हे गाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. कारण या गावामध्ये जे देशासाठी लढणारे सैनिक आहेत ते सैनिक मोठ्या प्रमाणावर काही सेवेत आहेत, काही माजी सैनिक आहेत. आणि अशा सैनिक टाकळी गावातील लोकांच्याकडून आता आपण या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे, कशा पद्धतीनं ते या निवडणुकीकडे बघतात, दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नेमकं काय वातावरण आहे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर्वसाधारण महिला या गटासाठी आरक्षित असणारा हा मतदारसंघ आहे. मग नेमकं नागरिकांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे आपण या टाकळीमधल्या लोकांच्याकडून, सैनिक टाकळीमधल्या लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत. मस्तपैकी तर मैफिल रंगलेली आहे सगळ्यांची. बघा मामा नमस्कार. नमस्कार बोला. काय चर्चा चालू आहेत मित्रमंडळींच्या? हे आमचं काय वैयक्तिक परपंचाच्या वैरणीचं काय हे चालू आहे चर्चा. काय तर आपलं काय हे चालू आहे सगळे. आता वैयक्तिक परपंच वगैरे सगळं आता तो आपल्याला लागलेलाच आहे. आणि आता निवडणुका लागलेल्या आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बऱ्याच वर्षातून निवडणुका होत आहेत. आता दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असणारा मतदारसंघ आहे. काय चित्र आहे सध्या या सैनिक टाकळीमध्ये? आज रोजी तुम्हाला सांगतो चित्र काय सांगता येणार नाही स्पष्ट. कारण काय माघारीचा दिवस अजून ठरायचा आहे. माघार झाली की रंगती त्या बघा. तर आता कोण कोण उमेदवार राहिले आहेत रिंगणात? कोण कोण काय अपक्ष एक काय मिळाला आहे. प्रमोद दादाचं कोणतं राहणार आहे. बरं. आणि आता इथं मग आमच्या भाजप मार्फत एस.के. पाटलांच्या सोनबाई राहिल्यात. तालुका पंचायतला हरी पाटील एक राहिल्यात. अजून कोण कोण उमेदवार? महाविकास आघाडी आहे, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे गट आहे. तिकडे राष्ट्रीय विकास आघाडी आमदार राजेंद्र येड्रावकरांची. काय सांगाल मग कोणाचं पावडं तरी वाटतं? मतदान सगळं आता पैशावर दड आहे बघा. सगळीकडे काय पैसा कोण जास्त देईल तिकडे बस चाललंय. आता बघायला सगळी तुम्ही याचं काय प्रत्यक्षात हे नाही तुम्हाला सांगतो. स्वाभिमान पक्ष नाही, आमका आहे मी तमका काय नाही. नुसतं आपलं कोण पैसे देईल तिकडे जोग करायला. पैसा कोणाचा जास्त जाईल तिकडे मतदान होणार आणि तिकडे निकाल लागणार असं वाटते मलाच. आता हे सैनिक टाकळी गाव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. सैनिकांसाठी असणारं, सैनिकांसाठी प्रसिद्ध असणारं हे गाव आहे. या गावामध्ये विकास कामं कशा पद्धतीची येतो? विकास कामं करायला एकच आमचे येड्रावकर साहेब. सगळे पानंद रस्ते म्हणा,
इतर शाळेची कामं, देवालयाची कामं सगळीकडे त्यांचा हातभार आहे. कामं झालं तिथली काय? बरेचसे झाल्या. जवळजवळ तिथं आता निधीचा बोर्ड काढून टाकला. भरपूर 56,000 कोटी काय तर दिल्या. कागदावर दिलं काय नुसतं प्रत्यक्षात कामं झालं? कामं केल्या. कागदावर तर नव्हते, बाकीची कागदावरले आहेत. यड्रावकर कागदावरले नव्हते, बोलले ते करून दाखवणार असं आहे. आता मामा तुम्ही म्हटलात की आता तिरंगी चौरंगी लढत आहे, चौरंगी होणार. फायदा कोणाला होणार? बघा आता काय आहे, फायदा कसा आहे, अपोजिट बाजूला काय कोण काय करते, नोटल कोण देतात, कोण कसं करतात आताच काय सांगता येत नाही. ज्या दिवशी उमेदवारी अर्ज मागवून खरी फाईट लागेल का नाही त्या दिवशी काय ते निकालाचं भविष्य कळते. लोक मग काय पक्ष बघून मतदान करणार का माणूस बघून का काम बघून? काम बघून पक्ष बघून. आता तुम्हाला सांगतो पक्षाची निष्ठा आहे ती पक्षाला एकनिष्ठ करतातच हो. आणि काय ठराविक 25-30% मतदान असते का नाही ते तुम्हाला सांगतो पैशावर पचायला हो. मामा मतदारसंघातली विकास कामं कशी आहे तुझ्या? जगाला कोणी कोणी केली? विकास काम काय रावकरण केलाय यांनी केलाय तुम्हाला सांगतो आहे बरी आहे काय काय होते बघू आता ही ज्या दिवशी माघारी येतील म्हटल्या आमच्या माणसाला म्हटलंय नाही त्या दिवशी खरी फाईट कळणार तोपर्यंत काय कळायला वावणार. तरी या मतदारसंघात कुठल्या राजकीय गटाचं पक्षाचं वर्चस्व आहे? जास्ती आहे तुम्हाला यड्रावकर आहे तुम्हाला सांगतो त्याच्या पटोपट तुम्हाला सांगतो हे आहे शिवसेना उद्धव ठाकरे. आता लोक मतदान करताना काय बघणार? पक्ष बघणार, काम बघणार, नेता बघणार, काय बघणार? मला काय हे मी एकला सांगून तर काय तरी करणार तुम्हाला काय वाटतं? काय बघतील लोक? बघणार की जरा शिवसेना बी टेकवाय बघणार तुम्हाला सांगतो शिव बघणार की मतदारसंघात काय वातावरण आता काय टाईट आहे सगळं. राईट आहे. बंडलावर सगळं आहे. बंडल वारं थंड आहे का तापलंय? हे तापले आता. तापलंय. कशी लढत होणार मतदारसंघात? बघू आता दुरंगी होत्या काय तिरंगी होत्या बघू आता. तिकडे यड्रावकरांनी शिंदे सरकारांची एक मालकीन उभा केल्या. त्यानंतर उदय पाटील आहेत. त्यानंतर संजय पाटील ची सून आहे. त्यानंतर बघू आमचे प्रमोद दादा पण टाकळीचीच आहेत. तालुका पंचायतला टाकळीची 3 उमेदवार आहेत. आता बघू आमच्यात भांडत्यात काय काय होते बघू. कसं आहे या सगळ्यात तुम्ही उमेदवारांची नावं सांगितली, संपर्क कसा आहे त्यांचा लोकांच्या बरोबर? नाही तर हरिभाऊ तालुका पंचायतला सभापती होते. त्यांनी पण काम चांगलं केलंय. परत आता शिवसेनेचे एक आमचे उमेदवार नवीन उमेदवार आहेत ते पण चांगले आहेत. प्रमोद दादा अविनाश पाटील ते पण चांगले आहेत. काय तिन्ही उमेदवार चांगले आहेत पण कसं असते एका गावावर डिपेंड काय नसतंय. मतदारसंघातल्या विकास कामाबद्दल काय सांगाल? विकास कसा आहे या आता आमदारकीला काय झालंय यड्रावकरांनी फार विकास केलेला आहे. नाही असं नाही अण्णा म्हटलं का त्यांनी विकास चांगला केला पण आता काय झालंय संघटना आपलं हे काँग्रेसचे आपले ते म्हणजे एकत्र 3 हे झाले महायुती झाल्या. त्या बेरीजीचा विचार केला तर त्या बेरीजेनुसार जर झालं तर उदय पाटील निवडून येईल असं लोकांची हे वाटालंय. पण आता काय झालंय मराठाचे 2 उमेदवार जातीवाद बी जरा हे होतं ना इथं राजकारण. त्यामुळं आता बघू काय जिल्हा परिषदला काय होते. बेरजीचं गणित सांगता येत नाही कोणाचं काय सांगाल या मतदारसंघात? आता 7-8 गाव मतदारसंघात आहे. थोडा मतदारसंघाचा विचार केला तर मतदारसंघावर कुठल्या राजकीय गटाचं पक्षाचं वर्चस्व असं वाटतं? आता सध्या तर कसं आहे तसं सांगता येत नाही कारण काय झालंय दत्तवाडचा उमेदवार एकच आहे जिल्हा परिषदला. त्यांचं त्या गाववाईज जर इश्यू घातला तर तिथलं मतदान जास्त आहे. आणि समजा त्या गावाचं 50% 50% जर झालं तर बाकी उमेदवारांचा त्याचा फायदा होणार आहे. समजा एका गावावर डिपेंड असते सगळं. कसं असते आमच्या गावातला इश्यू वाटला तर जिथं गाव जिथं गट आहे विरोध असतोय पण त्या गावावर डिपेंड असते कोण गावचं मतदान जास्त होईल तो उमेदवार निवडून येणार. आता लोक काय बघून मतदान करणार? उमेदवाराला म्हणजे उमेदवार बघून मतदान करणार, त्याचं काम बघणार का नेता बघणार? काय काय राहिलं नाही उमेदवाराचं काय राहिलं नाही. मला उमेदवार सांगा मोठं नेतच बाहेर इकडे तिकडे पळाला आणि मतदार काय करणार सांगा मला. मतदारांची अवस्था लई वाईट झालेली आहे. आता काय झालंय पैशाचा खेळ झालाय सगळा त्यामुळे काय आता कोण कसं करेल सांगता येत नाही. आता तुम्ही उमेदवारांची बऱ्याचशा नावं सांगितली, संपर्क आहे त्यांचा चांगला? काय संपर्क चांगला सगळ्यांचा संपर्क चांगला आहे सगळं. आता काय झालंय ते कुरुंदवाडचे एस के पाटील यांची नाचसून आहे. त्यांचं फक्त इथं कसं आहे इथं येऊन आता त्यांनी राजकारणाचं हे काढलं. 1-2 महिने झालं त्यांनी पूर्ण आढावा घेतला, त्यांनी बैठक घेतली. आता बघू काय होईल जनतेवर असं. पारडं कोणाच जवळ वाटते एकंदरीत कुठल्या पक्षाचं? असं सध्या तसं सांगता येत नाही. का सांगता येत नाही म्हटलं तर तुम्हाला सांगू काय आता तिरंगी लढत होणारी 100%. फक्त मी तुम्हाला काय सांगितलं उदय त्या गावावर डिपेंड आहे. दत्तवाड गावावर सगळ्यात जास्त डिपेंड आहे. नमस्कार. निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. बऱ्याच वर्षानंतर निवडणुका होत आहेत. इतकी वर्ष प्रशासन होतं आणि आता निवडणूक आहेत. निवडणुका चांगल्या वाटतात का प्रशासक चांगलं वाटतंय? आतापर्यंत प्रशासक चांगलं वाटते हो. कारण जे निवडून जातात की नाही त्याच्यामुळे काय आता आणि हरिभाऊ असू दे आपले जिल्हा परिषद सीमा पाटील होते की नाही आता त्यावेळी त्यांची कामं झाली भरपूर. हरिचंद्र पाटील पंचायत समितीला आलते काँग्रेसमध्ये त्यावेळी बी कामं झाली आणि आता पण तीच अपेक्षा आहे कामं हरिपाटील करतील
कोण कोण उमेदवार आता रिंगणात आता कुठल्या कुठल्या पक्षाकडे कोण कोण उमेदवार रिंगणात आहेत? त्यावेळी संजय पाटलांची सून आणि हरिश्चंद्र पाटील आता सध्या म्हणजे रिंगणार आहेत. कुठल्या पक्षाकडे ते भाजप पण तिरंगी लढत आहे, तिरंगी चौरंगी असेल एकीकडे महाविकास आघाडी आहे, राष्ट्रीय शाह विकास आघाडी आहे, भाजप आहे, अपक्ष आहेत. हा, का मग त्यांचं पारडं का जड आहे म्हणताय? जड आहे म्हणजे सगळे खासदार जे आहेत, पहिला सुरुवातीला टाकीतनच मतदान होते भरपूर त्यासनी सुरुवातीला नवीन उमेदवार असला की आणि ते निवडून येतात आणि नंतर कामाचा विकास काहीच नसते ते टाकायचं. मग राजू शेट्टी बी पहिला इथनं सुरुवात राजू शेट्टीने विजय झाला पहिला इथं. उल्हास पाटलासनी मदत झाली, जे जातात त्याच्यावर पद्धतीकडे येतच नाही टाकायचं. आता लोक काय जे उमेदवार निवडणुकीला राहिलेले आहेत त्यांना लोक कुठला गोष्ट किंवा कुठला मुद्दा विचारात घेऊन ते मतदान करणार? आणि कामाचाच विकास करून मग हे करणार की विकास झाला का इकडे? कसं काहीच नाही झालं. मग काय कशाचा कामाचा विचार करणार कुठल्या? आता गटारी नाहीत अजून हे नाहीत, काम व्हाय पाहिजे ते दिसायला काम नाही. तर सीमा पाटील जिल्हा परिषद सदस्यावर रस्त्यावर कामं झाली, हरिश्चंद्र पाटील पंचायत समितीला होते त्यावेळी कामं झाली. आता त्या योजनेतून आणि परत हरिपाटलांनी चान्स देत. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात की नाही? अजून आमच्याकडे कोण आलं नाही तो. नाही आलं. बरं, माझा प्रचारला येतील आता. येते आल्यावर मग करूया की. कसा पाहिजे निवडून येणारा माणूस? कसं चांगला पाहिजे, गावात सुधारणा करायला पाहिजे, काय तर गरीब लोकांचं शेती लोकांचं प्रगती करायला पाहिजे म्हटलं तर आम्ही मत घालणार. नाही तर नुसतं मत घ्यायचं आणि घरात जाऊन बसायचं, काय विचार करायचं नाही, काय नाही. पूर येते आमच्या गावाला, ते सगळं संरक्षण करायला पाहिजे. असं असलं तर आम्ही मत कोण योग्य आहे त्याला मत घालणार. आता तुमच्या गावातली कामं कशी आहेत आता? आता व्यवस्थित आहे आमच्या गावात. चांगले? पंच लोक चांगला आहेत आमच्यात आणि आमच्यात पंच लोक सगळं लहान आहे, वयानं लहान आहे, खरं कीर्ती मोठ्याने केल्यात. गाव सुधारणा, गटर सुधारणा, रोड सुधारणा, परत देवळं सगळं. कुठल्या गटाचा वारा आहे तुमच्या गावात? आमच्यात गट आहे की बचत गटचं आहे. कुठला राजकीय पक्षाचा वारा आहे? काय हे आहे, कोण काँग्रेस म्हणतात, कोण शिवसेना म्हणतात. प्रत्येक गावात ते असतेच की हो. सगळ्यांच्या गावात प्रत्येक गावाला ते असतेच. नमस्कार. नमस्कार. काय बघायला बातम्या बघायला? बातमी नाही का आपलं पोटापाण्याचं बघायला ह्याच्यात पोटापाण्याचं काय आहे त्यात? काय नंबर बिंबर कोणाचा असतात, कोण जेव्हा बोलवतंय का काय बघायचं कोण नाही. जेवायला म्हणजे काय निवडणूक लागला म्हणून? निवडणुकीचं नाही निवडणुकीचं मी खात नाही कधी. खात नाही? नाही. बर, आता तरी निवडणुका लागल्यात मामा, बऱ्याच वर्षातून निवडणुका लागल्यात की नाही? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आधी प्रशासक होताना आता निवडणूक आहेत. प्रशासक चांगलं वाटतंय मामा का निवडणुका चांगल्या वाटतात? तुम्हाला सांगू तर खरं बघायला तर प्रशासक बी तसलंच आणि निवडून आलेले बी तसलंच. का बरं? आता कसं झालं माहितीये काय, सरकार कुठलं बी असू दे, पक्ष कुठला बी असू दे, हे पक्ष लोकांनी काय केलं माहितीये का, त्या टायमाला संभाजी महाराजांना त्याच्याच लोकांनी फितूर केलं, पैसे खाऊन, लाचलुचपत खाऊन. आता जे सरकार जे आहे की नाही, सगळे पक्ष जे आहेत की नाही, हे जनतेला फितुरी शिकवायला लागलेले. लाचलुचपत द्यायचं, मतं घ्यायचे, हे एक प्रकारची फितुरी आहे. आणि मराठा समाजाला तर हे सगळ्यात जास्त मोठी फितुरी त्यांना भोवलेली आहे. त्यांना कळलं आपण काय करतो ते समाज. मराठ्यालाच फितूर व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे आता कशातच रस राहिलेला नाही. आतापर्यंत तरी सुद्धा आता निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये मतदान हा करणे महत्वाचा भाग आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून येणारा जो प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी, तो कसा पाहिजे मग? कसा पाहिजे? ते चांगला हित करणार चांगला पाहिजे, लोकांचे कल्याणकारी पाहिजे, हेच काय नाही. दुसरी काय अपेक्षा असते जनतेची? आता कोण कोण आहे, कुठल्या पक्षावरून कोण कोण निघणार आहे? मी लक्ष देत नाही. विकास कामं कशा त्या भागातली? हाय चालले जाते काहीतरी अशीच की निम खायचं निम विकास करायचं. असे काय सांगाल मामा, या मतदारसंघात कशी कुणाकुणामध्ये लढत आहे? काँग्रेस, भाजप, शिवसेना, युती. जोर कोणाचा आहे? जोर भाजपचा आहे. त्यात भाजपची निवडून येतील असं वाटते. निवडणुका लागला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय वातावरण आहे मतदारसंघात? टाकाईत काय वातावरण आहे? वातावरण म्हणजे तसं काही अजून नाही. होईल 1 तारखेपासून वातावरण कळेल. काय म्हणला? 1 तारखेपासून वातावरण कळेल. 5 तारखेला मतदान आहे, अजून काय वारीत फिराय नाही. म्हणजे अजून प्रचार नाही आहे. नाही काय वाटतंय कुठल्या आता उमेदवार जर काय नाव चर्चा झाल्यात नाही, चालेल की. कोण कोण आहेत? एवढं काय मी लक्ष देत नाही. कुठल्या एकमेकाच्या विरोधात कुठले गट असतील? काय सांगता येत नाही. जोर कोणाचा आहे या भागात, कुठल्या गटाचा, पक्षाचा? काय कळालं नाही. आता निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय वातावरण काय या भागात, या मतदारसंघात? अजून तर काय इथं एवढे हे जोरात नाही. आणि मी सकाळी 6:30ला शेतात असतो, गावात काही जास्त नसतो मी, त्याच्यामुळे जास्त काय मी निवडणुकीत लक्ष देत नाही. तरी सुद्धा आता या मतदारसंघात तिरंगी लढत होते. एकीकडं भाजप आहे, एकीकडं यड्रावकरांची राष्ट्रीय शाह विकास आघाडी आहे, दुसरीकडं गणपतराव पाटील, राजू शेट्टी यांची महाविकास आघाडी आहे, आणि काही अपक्ष सुद्धा आहेत या लढतीमध्ये. काय तर या मतदारसंघामध्ये अशी लढत होत असताना वातावरण चांगलं कुणाला असं वाटते पोषक?
मी काही जास्त लक्ष नाही, खरं भाजपचं सीट निवडून येईल असं मला वाटतंय. का वाटते बरं असं? भाजपची हवा आहे हो. हवा आहे. हा. बर पण या मतदारसंघात आता मग विकास कामं काय भाजपने केलं काय? आता होणार की इथनं पुढं. बर इथनं पुढे होणार. याच्या आधी काय झालं? ह्याच्या आधी ते कोण आले त्यांनी केले की कामं. कोणाच्या माध्यमातून झालं? ते यड्रावकर ते कुठल्या मिळाले मला त्यांनी पण कामं केल्यात नाही. बर आता यड्रावकरांचे उमेदवार वेगळे आहेत, भाजपचे उमेदवार वेगळे आहेत, फायदा कोणाला होणार? तर ते काय तेवढं काय माझा खुला अभ्यास नाही. बर लोक आता या निवडणुकीमध्ये काय बघून मतदान करणार? म्हणजे उमेदवार जे आहेत त्यांच्यातले कुठले गुण बघणार किंवा काय बघणार? काय बघा ते निवडणुकीचं असं आहे, गुण बाई काय बघायचं नाही, कोणाला बी शिक्का मारायला निवडून द्यायचं, काय विकास केला आणि काय नाही ह्याची कोण विचारपूस करत नाही. का बरं? ते असंच चालू आहे ना हे सगळं. कोणी विचार धडाड्यानं कोणी विचारू शकत नाही ना. बर या भागात चांगली कामं कुणाची आहेत सांगायचं तर काय सांगणार? काय आता कामं यड्रावकरची तेवढी आता आम्हाला दिसल्यात जरा कामं. आहेत कामं? काय काय केलं? केलं काय 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 सभागृह बांधणे, स्टँड वगैरे असं काय काय बरेच कामं त्यांनी केलेले आहेत. गावात देवळीचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. कामाच्या जीवावर त्यांच्या गटातल्या उमेदवारांना लोक निवडून देतील काय? ते काय आता मतदारांचा कौल आहे ना. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर. या भागात रिंगणात कोण कोण आहे? आता काय हरिश्चंद्र पाटील भाजपला उभारलाय. आता ते एकच दिसतंय इथं काय, बाकी अजून 2-4 असतील कोणाकोण जातात तिकीट मिळालं त्याला त्याच्यावर आहे. जिल्हा परिषदला कोण कोण उभे राहिलं काय माहिती? जिल्हा परिषदला नाही, मला एवढं काय माहिती नाही. मग आता जो फास्ट निवडणूक आयोगानं कार्यक्रम राबवलेला आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांनाही नावं वगैरे माहित नाहीत. प्रचाराला चालू झाल्यानंतर कळतील. पण निवडून येणारा जो उमेदवार आहे तो कसा पाहिजे? लोकांची कामं करणारा पाहिजे, सगळ्यांचे अडीअडचणी दूर करणारा पाहिजे, समजून घेणारा पाहिजे गोरगरिबांना. काय असाच उमेदवार हवा जो लोकांच्या सगळ्यांच्या कामं करणारा असावा, असं पाहिजे. या भागातली काय विकास कामं झालं काय? भागातली विकास कामं म्हटलं तर आता काय आमदार खासदारकडनं ज्या फंडात झाले तेवढीच कामं झालं कामं? व्हावं लागले, कोणाच्या माध्यमातून? यड्रावकडे व्हावं लागले काम. काय काय कामं झालं? आता कोण रस्ता रुंदीकरण, जिकडे रस्ते नव्हते तिकडे रस्ते का बारीक बारीक करायला लागल्या. काय बाकी काय देवळा बिवळा काय काय निधी दिल्या त्यांनी देवासनी. पण आता ही तिरंगी चौरंगी लढत आहे. म्हणजे एकीकडे भाजप आहे, एकीकडे राष्ट्रीय विकास आघाडी आहे, एकीकडे काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महाविकास आघाडी आहे आणि काही अपक्ष आहेत. ही अशी सगळ्यांची लढत आहे. मग पारडं कोणाचं जड वाढतंय? भाजपचं आमच्या म्हणजे जर भाजपच पाहिजे. भाजपच पाहिलं जाईल. काय कामं केलं त्यांनी? कामं आता त्यांचा सगळ्या सरकारची जे कामं व्हावं लागले ती भाजपकडे व्हावं लागले. काय या निधी याचा कुठला आला अगार वगैरे सगळं त्यांचेच सगळे नेते काय, आणि त्यांचाच पडला जास्त भारी आहे. आता लोक काय पक्ष बघून मतदान करणार का माणूस बघून मतदान करणार? माणूस बघून जो माणूस काम करायला आहे ते बघून मतदान करा. तुम्ही तर पक्ष म्हणताय करत नाही, सांगायला लागलो तुम्हाला काय, आता जी लोक कामं करतात त्यांनी ते ना बघून लोक मतदान करणार. कोण कामं केलं असं म्हणायचं या भागात? त्या भागात सांगेल तुम्हाला आता हीच काम केलं सगळ्यांनी. काय हे आपले यड्रावकर वगैरे आता जे आमचे आमदार खासदार आहेत या लोकांनीच कामं केलं. निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर. सैनिक टाकळीमध्ये आता निवडणुकीचं वारं काय तापलेलं का थंड आहे अजून? अजून हे नाही जोर नाही अजून. का जोर नाही बरं? नाही अजून उमेदवारांचे हे ते राहिले ना छाननी वगैरे त्यांनी झाले की? होय. ते काय कोण कोण रिंगणात आहे काय नाव माहिती आहे तुम्ही? रिंगणात माहिती आहे की कोण कोण आहे? पंचायत समितीला आमच्या गावातील 3 आहेत, परत बाहेरगावचं 1 आहे, जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेला बाहेरचे आहेत. काय पारडं कुठल्या पक्षात जड वाढते? ते यड्रावकर कामं पण केलेत, काम करतोय त्यांना मत देतील लोक. काम करतील देतील. हो बर काम करतील त्याला देणार. आता राहिलेले जे उमेदवार आहेत त्यांची काय काम आहेत नाही भागात? आहेत की आहेत, संपर्क आहे उमेदवारांचा? काय आहे सगळ्यांचं आहे. आता लोक मतदान करताना माणूस बघणार पक्ष बघणार का काम बघणार? काम बघणार पहिला, आणि माणूस पण बघणार आणि काम पण बघणार. पण आता यड्रावकरांच्या विरोधात विरोधक सुद्धा ताकदीने उतरले आहेत. नाही नाही जे काम केलंय त्यांना श्रेय देतील लोक. पण विरोधक ताकदीचे आहेत. एकीकडे भाजप आहे, एकीकडे महाविकास आघाडी आहे. काय किती असले तर जे काम करेल त्यालाच देणार. पण निवडून आल्यावर कामं करतील काय? हा करणार ते 100% करणार.